मटण म्हटलं की अनेकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आणि याच मटणाच्या ब्रँडवर जे हॉटेल तिरंगा असेल, भाग्यश्री असेल आणि सोलापूर पुणे महामार्गावर असलेलं हॉटेल 7777 ना अक्षरशः महाराष्ट्रातील मटण खव्यांना वेड लावलंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षापूर्वी या हॉटेल संस्कृतीमध्ये 7-12 हॉटेलची संस्कृती आली होती, नाव आलं होतं. त्यानंतर मटणाची जी आहे चुलीवरची भाकर, चुलीवरचं मटण ही संस्कृती किंवा ही जाहिरातीचा फॅड आपण पाहिला असेल. मात्र नुकत्याच काही महिन्यापासून इंस्टाग्रामवर अक्षरशः नवा बॉम्ब पडला आणि या हॉटेल खवय्यांसाठी ढवारा मटण जे आहे ते समोर आलं. नेमकं हे ढवारा मटण काय, ही हॉटेल संस्कृती नेमकी हळूहळू जशी ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये वाढताना पाहायला मिळते. घरी मटण आणलं तर ते मटण देखील खाल्लं जातं, आवडीनं कुटुंबीय खातात. मात्र तेच मटण जर मित्रपरिवाराबरोबर खाल्लं आणि तेच रील स्टारच्या माध्यमातून खाल्लं तर त्याची चव वेगळी असते असा अनुभव काही खवय्ये देखील व्यक्त सोशल माध्यमावर करतात. मात्र खऱ्या अर्थानं आपण हॉटेल 7777 पर्यंत पोहोचलोय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर मटण खवय्ये जे आहे ते आवर्जून आपल्याला इथं जेवायला आलेलं पाहायला मिळतात. कुठून आलात, काय मटणाचा आलोय? आमच्या घरापासून तिरंगा हॉटेल 4 किलोमीटर लांब आहे बघा. बर, पण टेस्ट बघितली, इथली पण बघितली, एक नंबर टेस्ट आहे. तिथली पण एक नंबर आहे तिरंगाची, तिथली पण एक नंबर. आणि नागजी तर आमचा मित्रच आहे, बार्शीवरनं जाऊन त्यांनी धाराशिव तुळजापूरला हॉटेल टाकलंय बागेश्वरी, ते आम्ही टेस्ट घेतली. आता पुन्हा बार्शी तालुक्यातनं इथं माढा तालुक्यात बी हॉटेल 7777 ची टेस्ट बघा आला. एक नंबर, बरं कसं आहे? एक नंबर, क्वांटिटी एक नंबर. नाही ती हॉटेलवाल्याला दिल्यासारखी बाईट द्यायची नाही, इमानदारीने द्यायची. कसं आहे? म्हणल्या बादल्या आणून ठेवली आमच्या समोर. नंबर असा म्हणजे असं काय नाही, नुसतं जाहिराती पुरतं नाही. जाहिराती पुरतं नाही. आम्ही जे आहे ते खरं बोलून दाखवतो. हा उगा नाही तर हॉटेलवाल्यानं म्हणावं म्हणून असं काय नाही. बरं मामा कसं आहे? बरं घरी बी मटण खात असताना की इथं खायला का आला? बरं आहे काय? हा खरं का उगाच म्हणा खरं म्हणतो. बरं आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातले हे सगळे खवय्ये आहेत आणि आस्वाद जे आहे ते मटणाचा आस्वाद खाताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत. आपल्या समेत मटण हे हॉटेलचा जे मॅनेजमेंट करणारा तरुण जो आहे तो मालक आज काही वैद्यकीय उपचारासाठी बाहेर गेलेले आहेत. काही दिवसापूर्वी मालकांना देखील मारहाण जे आहे ती काही दिवसापूर्वी ह्याच मालकाला ज्या पद्धतीनं जी आहे ती मारहाण झाली होती, भाग्यश्रीवाल्या मालकाला फॉर्च्युनर घेतल्यानंतर मारहाण झाली, त्याच पद्धतीनं काही दिवसापूर्वी याच हॉटेल मालकाला लखन माने जे आहेत हॉटेलचे मालक त्यांना देखील काही दिवसापूर्वी मारहाण झाली. या हॉटेलचं मॅनेजमेंट बघणार आपल्या समोर येत आहे. काय सांगशील, कशा पद्धतीची या हॉटेलची उभारणी होती, मालक नेमके काय करत होते, आज इथपर्यंत आले? सांगायचं झालं तर मालक एक खूप गरीबीतून वर आलेले आहेत. ते आधी त्यांचं एक मटन शॉप होतं आणि त्याआधी ते बकऱ्याचा व्यापार करत होते आणि सोबतच ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. त्यांनी रील स्टार होते. मग त्यांच्या मनात आलं की त्यांनी ह्या व्यवसायात उतरले आणि अवघ्या 6 महिन्यात अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या हॉटेल 77चं नाव केलेलं आहे त्यांनी. आणि इथं पारदर्शकपणा आहे, काय असं झाकून बिकून काय नाही. समोर बकरी कापली जातात, इथं कट करून लगेच शिजवली जातात. समोरच भाकरी मागं चूल आहेत, 15-20 जण लेडीज कामाला आहेत मागं पण. आणि सांगायचं झालं तर इथं 40 ते 50 लोकांचं कुटुंब इथं काम करतं, त्यांचं घर बघतं. हो. मग कशा पद्धतीने ही काय एवढा पसारा दिसतो हॉटेलचा, ही मालकाचं स्वतःच आहे का कसं काय? सगळं स्वतःचा मालकाचं. बर म्हणजे काय जागा मालकाची आहे का? जागा नाही, जागा भाड्याची आहे. सगळा टोटल पसारा सगळा मालकांचाच आहे. सगळं काय दिवसाला किती शिजवत आहे? दिवसाला खरं सांगायचं झालं तर दिवसाला इथं शुक्रवार मंगळवार म्हणलं ना तर 20-21 बकरी जातात. आणि असं डेली म्हणलं तर रेग्युलरला 15 ते 16-17 पर्यंत बकरी जातात आपल्या हॉटेलला दररोज डेली. बर हो. मग ही सोशल मीडियाचं काय धुमाकूळ चालू आहे? भाग्यश्री तिरंगा नाद करते काय, तुम्ही पातेलं काय वाजवताय, खाना काय दररोज बघतोय आम्ही, नेमकं काय काय पातेलं वाजवतो? हो, सोशल मीडियाचा भरपूर सपोर्ट आहे लखनदादांना. बघू शकता आपण आपले एखादी रील्स जर सोडली तर एक रील्स सोडतो तर आपली रील्स 100-1 लाख 2 लाख लोकांपर्यंत पोहोचते. तसाच लोकांचा आपल्याला खूप सपोर्ट आहे आपल्या ह्याला 77 हॉटेलला. प्रत्येकाचं प्रेम आणि त्यातल्या त्यात आपल्या मालकाचा स्वभाव ना खूप रॉयल आहे एकदम. प्रत्येकाला वेळ देतो मालक, असं नाही की. बरं ओके, एकदम समाधान आहे. हो समाधान आहे. मग ह्याच्या पुढे काय करायचे आता? काय एवढं समाधान मानायचं? नाही आपल्या हॉटेलचं काम चालू आहे माग. तुम्ही तर राव ही फॉर्च्युनर ही काय त्या भाग्यश्रीवाल्याच्या अगोदरच कार्यक्रम आधी घेतलेली फॉर्च्युनर मालकानी अगोदर. हो. किती आहे त्या गाड्या? 4 गाड्या आहेत टोटल मालकाकडे. बर हो 4 गाड्या आहेत, त्यातली एक फॉर्च्युनर. हो फॉर्च्युनर. बर एकदम ओके. ओके खरं आहे का? कुछ करून कार्यक्रम ओके आहे ना? ओके लय ओके. आपण जर पाहिलं तर मटण खवय्ये जे आहे ते आवर्जून येताना पाहायला मिळतात. बार्शी तालुक्यातली आलेली पंगत आहे म्हटलं तर काय चुकीच ठरणार नाही. आणि आमच्या घरापासून ही सातत्यानं सांगतात 4 किलोमीटरवर तिरंगा आहे, पण इथं
हॉटेल 77 मटन भेट घ्यायला आणि खायला आलेत. आपण थेट पोहोचलो आहोत हॉटेलमधील. ज्या पद्धतीनं ज्या मटणाला चव देण्यासाठी भाकरी असतात त्या भाकरी कशा पद्धतीनं बनवल्या जातात हे आपण पाहत आहोत. आणि ज्या पद्धतीनं हॉटेल व्यवस्थापकाकडून सांगण्यात आलं की 16 ते 17 बोकडांचा ताव जो आहे तो या ठिकाणी मांडला जातो. आपल्यासमोर भाकरी बनवणाऱ्या मावशी देखील आहेत. मावशी, किती दिवसापासून इथं कामाला, किती भाकरी बनवल्या जातात दररोज? दररोज भाकरी आता 2.5 क्विंटलच्या बनवतो. बर, हा 2.5 क्विंटल. हा 2.5 क्विंटलच्या. बर, मग इथं किती महिला आहात तुम्ही भाकरी करताय? 15 महिला आहे. 15 महिला. हा बर, किती दिवसापासून हॉटेलवर आहोत तुम्ही? आता किती 1 वर्ष बर. झालं. 1 वर्षापासून इथं. हा बर, आणि भांडी घासायला 4 महिला आहे. भांडी घासा. आणि तुम्ही भाकरी 15 जण आहेत भाकरी बर, बनवायला. दिवसाला साधारण 2.5 क्विंटल लागते. बर, ही हा. पीठ लागतंय. पीठ लागते. किती भाकरी बनवतात? भाकरी 2.5 क्विंटलच्याच बनवते ती. किती होत्यात साधारण? किती भाकरी असतात? काय मोजल्या जाते त्या एका क्विंटल मध्ये एवढ्या भाकरी आता होतात? एवढे मोजलं जात नाही. किती बनते ते? अंदाज जातोय 60-70. 60-70 म्हणजे 2.5 क्विंटल लागतात पण दररोज. दररोज तेवढं लागते. बर, काय ही आता एक प्रकारे ही रोजगार निर्मित झाले. तुमच्यासारख्या मावशी अनेक शेतात बी जाताना दिसते त्या. होय जाते काबड त्याची. काष्ट वगैरे करते त्या, काय रानात जाते त्या, काम करते त्या, करते- मजुरीचं. करते त्या, मग इथं करते आल्याचं काय एकंदरीत समाधान आहे? हाय समाधान आहे इथं. बर. हा समाधान आहे. बर. कुटुंबाला आधार मिळतो का? आधार मिळते. बर. आपण जर पाहिलं असेल तर 15 महिला ज्या आहेत त्या या हॉटेल 77 मध्ये अशा पद्धतीने भाकरी करताना पाहायला मिळतात. ज्या भाकरीची आणि ज्या हॉटेलची रील पाहून इथं जेवणाचा मटणाचा आस्वाद घ्यायला जे मटण खवय येत आहेत. आणि त्याच पद्धतीनं 15 महिला जे आहेत त्या हॉटेल व्यवस्थापकाकडून या ठिकाणी ठेवल्या जातात. आणि जवळपास 2.5 क्विंटलचं जे आहे ते ज्वारीचं पीठ या ठिकाणी लागलं जातं असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. ही जी चव चाखण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी मटण खवय आलेले आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत. काय सांगणार आहात? एकीकडे आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मेनू घेण्यासाठी आता येरमाळा म्हटलं की मच्छी फ्रायचा विषय येतो. मात्र टिंबुर्णी असेल अनेक हॉटेलच्या मटणाच्या संदर्भात ही 3 हॉटेल नावारूपास येत आहेत. आपण आज 77 ला भेट दिली. हो, अगदी तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आम्ही उदगीरवरनं आलो आहोत आज खास 77 ला व्हिजिट देण्यासाठी. बर, आणि खरंच लातूर जिल्ह्यातून मटण खायला माढा तालुक्यात. हो, राईट. तुम्ही जे म्हणतात ते खरं योग्य आहे. आम्ही उदगीरवरनं आलेलो आहोत. आमचे मित्रमंडळी पण आहेत सोबत. बर, आणि आम्ही खास 77 ला व्हिजिट देण्यासाठी आलो. आणि तुम्ही जसं म्हणलात आत्ता की जशी क्रेज आहे आणि आत्ता जे तुम्ही सांगितलात की क्रेजनुसार सगळ्या गोष्टीचं खवय्या जसं आहेत, खरंच 77 ला या आणि 100% चव चाखा. ज्या पद्धतीनं मालक हॉटेल भाग्यश्री असेल, तिरंगा असेल, 77 असेल, ज्या पद्धतीनं रील होत आहेत त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं चव आहे जेवणाला. 100% हा. 101% चव आहे. बर, जस्ट मी पहिल्यांदा आलो हा. आणि एकदम आम्ही आता चर्चा केली हा. की एकदम मस्त आहे. बर, मनाला चटका लावणारी चटक आहे. म्हणजे हा सगळा इम्पॅक्ट जो पाहता इथं जेवायला येण्याचा फक्त सोशल मीडिया? नाही 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 नाही, फक्त सोशल मीडिया नाही तर आपण जे फक्त सोशल मीडियावर ते पण आणि ह्याची ऍक्च्युअल टेस्ट सोशल मीडियाला एक टाइम व्हिजिट करू शकतात पण इथं रिपीटेड कस्टमर होतात आणि ह्याची खरंच टेस्ट ऑथेंटिक टेस्ट आहे म्हणून या 77 नाव झालेलं आहे. फक्त ऍड नसून ह्याची खरंच क्वालिटी आहे, वास्तव आहे. वास्तव आहे. हा, म्हणजे काय वेगळं पण जाणवलं ह्याच्या अगोदर देखील अनेक हॉटेलमध्ये तुम्ही जेवला वेगळं पण असाल. हे आहे की जे आहे ते ऑथेंटिक आहे. तुम्ही दोन्ही रस्से बघा, त्याचे दोन्ही रस्से आहेत ऑथेंटिक शिजवलेले आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये, तर क्वालिटी आहे याच्यामध्ये. आपण पाहिलं तर हॉटेल भाग्यश्रीवाल्या मालकांनी नुकतीच फॉर्च्युनर घेतले. हा. त्यानंतर त्याच्या हॉटेलवर झालेला हल्ला, हा. एक तिरंगा हॉटेलवाला एक तरुण पोरगा आहे तो सुद्धा समोर येतोय. मात्र हे हल्ले होण्याचा प्रकार आणि मराठी व्यापारी कसं पाहताय? आता कसं आहे, आपल्या मराठी माणसामध्ये सवयच आहे खेकड्याची वरती आहे पाय ओढायची. मी म्हणतो मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे आणि मराठी माणसाने पुढे जायला पाहिजे. त्यात उत्तम उदाहरण आहे की तुम्ही हे क्वालिटी दिलं तर तुमच्याकडे कस्टमर कुठून येऊ शकतात. मग ही कुठतर हिरमोस करण्याचा प्रयत्न असतोय. हिरमोस करणारा प्रयत्न आहे. खेकडावरती आपल्या मराठी माणसामध्ये आहे. हे कमी सोडून आपण ह्याच्यासोबत साथ देऊन वर जायला पाहिजे, आपण हे करायला पाहिजे. या तिघा व्यावसायिकांच्या हॉटेलच्या जाहिरातीबद्दल काय सांगा? जाहिरातीबद्दल मी काय सांगणार नाही. जाहिरातीबद्दल नाव होतंय पण जे तुम्हाला जर लॉंग टर्म जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी हे एकच पर्याय आहे. ते नाद करती काय करतो काय ही कधी बघितलं होतं असं कधी जाहिराती इंस्टाग्रामवर? बघितल्या होत्या, युट्यूबवर बघितल्या होत्या मी. हा. आज खरंच ऍक्च्युअल टेस्ट घेतली याची मी. आम्ही मिटिंगला जात होतो तर आम्ही लातूरनं जेवता न जेवता इथं आम्ही जेवलोय. बर, हो. आपल्यासोबत काय आणि दुसरे देखील खवय्ये आहेत. दादा काय सांगाल? मटणाचा तुम्ही मनसोक्त आनंद घेताना दिसताय पण खऱ्या अर्थानं चव आहे का? आणि या जाहिरातीचाच खऱ्या अर्थानं वास्तव आहे की कसं पाहताय? नाही 100% इथं मटण ही खाण्यासाठी 100% आवर्जून महाराष्ट्रातील सोडून आता मी दर महिन्यामध्ये हैदराबाद, आंध्रा, तेलंगणा जातो
असंच ऑफिसच्या कामानिमित्त. तर जसं हैदराबादला बिर्याणी खायला जातात लोक, त्या पद्धतीने या ठिकाणी मटण खायला सुद्धा बाहेरच्या राज्यातले सुद्धा इथं लोक येतील, कारण की अशी क्वालिटी या ठिकाणी भेटत आहे. त्यामुळं हॉटेल 7777 ज्या पद्धतीनं रील्स बनवतायत, लखन माने जे नावाचे या हॉटेलचे मालक आहेत, ज्या पद्धतीनं रील्स बनवतात त्या खऱ्या अर्थानं या हॉटेलची आपण एक प्रकारे जे आहे तिथलं क्रॉस चेकिंग केलं आणि खऱ्या अर्थाने हॉटेलमध्ये जे आहे ते क्वालिटी बाज मटण मिळत असल्याच्या प्रतिक्रिया जी आहे ते आपल्याला मटण खवयाने दिल्या आहे. यामुळे या पुढच्या काळात हॉटेल तिरंगा असेल, भाग्यश्री असेल, हॉटेल 7777 आहे, तिघही महाराष्ट्रीयन आणि मराठी व्यापारी आहेत. या तिघांनाही आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. या पुढच्या काळात देखील अशाच भरभराटीचे जे आहे ते सहकार्याच्या भावनेतनं एकमेकांना हॉटेल व्यवसायामध्ये करावं आणि कुठलीही कटुता मनात न ठेवता, कुठली भांडण तंटा न करता या व्यवसायामध्ये प्रत्येकानं आपापल्या स्किलच्या जोरावर पुढे यावं अशा सदिच्छा देतो.